नमस्कार मंडळी, कसे आहात? आज मी बनवणार आहे भरली वांगी. तर त्यासाठी मी इथे काटेरी वांगे घेतलेले आहे आणि आलू घेतलेले आहे. आता या वांग्याला लागणारा जो मसाला आहे तो इथे बघू. सुरुवातीला खोबरं भाजून घेऊ. खोबऱ्याला गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. खोबरं भाजत असताना यामध्ये थोडं तेल टाकायचं, त्यामुळे खोबरं हे लवकर भाजले जाते. खोबरं हे भाजून झालेलं आहे. आता याला काढून घेऊ. त्यानंतर त्यावरती गुलाबी रंग येईपर्यंत कांदा भाजून घेऊ. त्यामध्ये थोडं तेल टाकायचं, तेलामुळे मसाला लवकर भाजला जातो. कांदा हा काढून घेऊ. आता याला लागणारा जो खडा मसाला आहे तो घेऊ. कलमी, मोठी इलायची, तेजपत्ता, जावित्री, धने, जिरं, लवंग आणि मिरी घेतलेले आहे. आता याला भाजून घेऊ आणि हा मसाला कोरडा असतानाच पाणी न टाकता याला वाटून घेऊ. मसाला हा वाटून झालेला आहे. आता याच पॉटमध्ये लसण, कांदा, खोबरं आणि सांबार याचं वाटण तयार करून घेऊ. त्यामध्ये थोडं पाणी टाकून याला वाटून घ्यायचं. अशा प्रकारे मसाला तयार करून घ्यायचा. इथे मी काटेरी वांगे घेतलेले आहे. वांगी ही स्वच्छ धुवून घ्यायची. आता याला लागणारा जो मसाला आहे त्यामध्ये मी कांदे घेतलेले आहेत. इथे मी 4-5 कांदे बारीक असे पातळ चिरून घेतलेले आहे. आता याला हाताने बारीक करून घ्यायचं. यामध्ये जो वाटून घेतलेला खोबऱ्याचा मसाला आहे तो टाकायचा. नंतर 2 चमचे लाल तिखट, हळद, गरम मसाला, मीठ आणि सांबार टाकून याला मिक्स करून घ्यायचं. मसाला हा मिक्स झालेला आहे. आता आपण याला बाजूनी ठेवू आणि वांगी कापून घेऊ. वांगी कापत असताना एका वांग्याचे 4 भाग करून घ्यायचे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशी वांगे कापून घ्यायचे. एक एक करून सर्व वांगी कापून घेऊ. इथे 2 आलू घेतलेले आहे. आता याला पण चिरून घेऊ. आलूचे असे लहान लहान तुकडे करून घ्यायचे. त्याला कापून घ्यायचं. यामुळे वांग्याची भाजी छान बनते. आता हे सर्व वांगे आलूला धुवून घेऊ आणि यामध्ये थोडं पाणी टाकू की त्यामुळे वांगी ही काळी पडणार नाही. आता जी वांगी चिरून घेतलेली आहे त्यामध्ये जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो भरून घेऊ आणि हा मसाला या वांग्यामध्ये छान दाबून असा भरून घ्यायचा की त्यामुळे चारी बाजूने मसाला हा व्यवस्थित भरला जाईल. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही मसाला वांग्यामध्ये भरून घ्यायचा. मसाला हा वांग्यामध्ये भरून झालेला आहे. आता याला बाजूने ठेवू. गॅसवरती भांडं ठेवू. आता यामध्ये अर्धा वाटी तेल टाकू. तेलाला छान गरम होऊ देऊ. तेल हे गरम झालेलं आहे. आता यामध्ये एक एक करून वांग टाकू. वरून आलू टाकू. नंतर जो मसाला उरलेला होता तो यावरती टाकू आणि टमाटर टाकून त्याला झाकण लावून 2 मिनिटाची वाफ देऊ. 2 मिनिट झालेले आहे. तेलामध्ये वांगी छान शिजलेले आहे. आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकू आणि याला मिक्स करून घेऊ. ही भरली वांगी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत किंवा पोळीसोबतही खाऊ शकता. मला ही भाजी भातासोबत खायला खूप आवडते. तुम्हाला कशासोबत खायला आवडते ते मला कमेंट करून सांगा. कस्तुरी मेथी हातावरती घेऊन चोळून भाजीमध्ये टाकू. नंतर सांबार टाकू. त्यामुळे भाजीला छान टेस्ट येते आणि झाकण लावून 1 मिनिट याची वाफ काढून घेऊ. 1 मिनिट झालेला आहे. भाजीला छान वाफ आलेली आहे. भाजीचा सुगंधही छान येत आहे. भरल्या वांग्याची भाजी ही तयार झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन नक्की दाबा की त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. धन्यवाद.